नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्र हो, महाराष्ट्रामध्ये सर्वदूर सध्या सर्व जिल्हे पात्र झालेले असल्यामुळे अनुदानाचं वितरणसुद्धा सुरू आहे, अनुदानाची प्रक्रियासुद्धा सुरू आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडणेसुद्धा सुरू आहे. परंतु खूप दिवसापासून रोज रात्री 10-11 वाजेपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन कॉल्स येतात, मेसेज येतात, व्हिडिओ कॉलसुद्धा येत आहेत की बा आमचा विमा आलेला आहे, विम्याचं सांगा, विम्यासाठी व्हिडिओ बनवा, विम्याची माहिती घ्या, विम्याबद्दल कळवा. 2024चा खरीपचा विमा, रब्बीचे बाकी आहेत, 23चे सुद्धा किती लोकांना आले, आम्हाला आले नाही. 2025च्या विम्याबद्दल तर समजा पॅकेजमध्ये सांगितलं आलं सरसगट 17-17.5 हजारापर्यंत देण्यात येईल. परंतु 2024च्या विम्यासाठी इतके फोन आहेत शेतकरी मित्र हो की बस विचारूच नका. त्यांना उत्तर देता देता थकून चाललो आहे आपण. विषय असा आहे मित्रांनो, जेवढे काही यूट्यूबर आहेत, व्हिडिओ बनवतात यूट्यूबवर, हे सर्व शासन निर्णयानुसार किंवा त्यांच्या संपर्कातील, त्यांचा अभ्यास, त्यांची जवळीक शेती संदर्भातली शेतकऱ्याविषयी जे त्यांना जेवढे जिव्हाळा आहे त्यानुसार ते अधिकाऱ्यांशी, मंत्रालयातील काही जर संबंध असतील, नातेगोते असतील, त्यांच्याशी यांच्या सर्वांकडून माहिती गोळा करून तुमच्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो. महाराष्ट्र राज्याचे आपण मागच्या काही दिवसामध्ये बघितलेले 6-12 महिन्यामध्ये 4 कृषी मंत्री बदलले. सर्वांनी शब्द दिले, या तारखेला विमा येणार, या तारखेला सोयाबीन भाव फरकाचे पैसे येणार, या तारखेला अनुदानाचे पैसे येणार, असे सर्व तारखा त्याच्या बोगस ठरल्या, मागं पडलेल्या आहेत मित्रांनो. तर आता विचार करा, जर मंत्री, संत्री, आमदार, खासदार हे लोक एवढ्या पक्क्या तारखा सांगत असताना, आत असताना, सर्व प्रक्रिया त्यांच्या हातामध्ये असताना, सचिव वगैरे, निधी वगैरे, वितरण प्रक्रिया, शासन निर्णय सर्व काही यांच्या हातामध्ये असताना सुद्धा यांच्याकडून जर उशीर होत असेल तर नक्कीच आमच्याकडून तर काही विषयच नाही मित्रांनो. परंतु तरीसुद्धा अशा परिस्थितीमध्ये खरीप 2024च्या पीक विम्यासंदर्भात खूप महत्त्वाची अपडेट, खूप दिलासादायक, शेतकऱ्यांकरिता आता खऱ्या अर्थाने अनुदान पॅकेज, नुकसान भरपाईपेक्षाही जास्त महत्त्वाचा विषय आणि दिलासादायक आनंदाची बातमी म्हणजे खरीप पीक विमा 2024चे स्टेटस बदलणे सुरू झाले आहे. मी स्वतः माझं खूप दिवसापासून बघतो, रोज एक दिवस माझा सुना नाही की मी ज्या दिवशी माझं स्टेटस बघितलेलं नाही पीक विम्यासंदर्भात मित्रांनो. तर पीक विम्याचे स्टेटस बदलणं सुरू झाले आहे, रकमा दाखवणं सुद्धा सुरू झालेलं आहे, कॅल्क्युलेशन झालेलं आहे आणि कॅल्क्युलेशन झाल्याच्यानंतर रकमा दाखवल्याच्या नंतर थोड्याच दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होत असतात मित्रांनो. तर सर्व शेतकरी बांधवांना माझं नम्र आवाहन आहे, कळकळीची विनंती आहे की सर्वजण आपलं मोबाईलमध्ये, व्हॉट्सअपमध्ये जाऊन PMFBYवर जाऊन चॅटबोटवर जात्या आणि तिथे तुमची माहिती, क्लेम स्टेटस टाका, 2024 टाका. 2024मधलं तुमचं काय दाखवते, हार्वेस्ट दाखवते, लोकलाइज दाखवते, इल्ड बेस दाखवते, काय दाखवते ते बघा. आता बघा, दुपारी बघा, संध्याकाळपर्यंत बघा, 100% रकमा दाखवत आहे, बदललेला आहे स्टेटस आणि लवकरच तुमच्या खात्यावर हा पीक विमा जमा होणार आहे मित्रांनो. तर मित्र हो, ही होती पीक विम्या संदर्भात खूप महत्त्वाची तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आपणा सर्वांना ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बेल आयकॉनचं बटन दाबा, लाईक करा.